आज मी तुम्हाला झटपट होणारी टोमॅटोची करी कशी बनवतात याची रेसिपी दाखवणार आहे. टोमॅटोच्या कढीसाठी वाटण बनवून घेऊया. त्यासाठी मी इथे किसलेलं खोबरं घेते. आपल्या 2 मुठी होतील एवढं खोबरं घालायचं. यात एक उभा चिरलेला कांदा ऍड करते. 2 छोटे चमचे कढी मसाला ऍड करते. हा घरातच बनवलेला कढी मसाला आहे. 2 लसूणच्या पाकळ्या धुवून घातल्या यात. थोडीशी कोथिंबीर धुवून घातली यात. यात मी थोडंसं पाणी ऍड करते. हे वाटण मिक्सरला लावून बारीक करून घेते. इथे मी हे बारीक वाटण करून घेतलं. तेल गरम झालं तसं मी यात मोहरी ऍड करते. 7-8 पाकळ्या ठेचून लसूणच्या घेतल्यात त्या ऍड करते. त्यानंतर यात कढीपत्ता ऍड करते. त्यानंतर यात कढीपत्ता ऍड, एक बारीक चिरलेला कांदा ऍड करते. हा कांदा लालसर होईपर्यंत परतून घेत राहायचा. कांदा पटकन भाजून येण्यासाठी मी यात मीठ ऍड करते. कांदा लालसर झाला तसं मी यात 2 मोठे बारीक चिरलेले टोमॅटो ऍड करते. टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घेत राहायचा. यात मी अर्धा चमचा करी मसाला ऍड करते. ऑलरेडी मी वाटण मध्ये 2 चमचे करी मसाला ऍड केलेला. यात कोथिंबीर ऍड करते आणि हे सगळं मिक्स करून घेते. हे वाटण करून घेतलं हे मी यात ऍड करते आणि मिक्स करून घेते पहिलं. यात आता हे पाणी ओतून घेते. तुम्हाला जेवढं पातळ पाहिजे तेवढी तुम्ही कमी जास्त पातळ करू शकता पाणी ऍड करून. मी जास्तही पातळ करत नाही आणि जास्तही जाड ठेवत नाही, मीडियम ठेवते. यात मी चवीपुरतं मीठ ऍड करते. यावर झाकण ठेवून याला 2 ते 3 वेळा उकळी आणून व्यवस्थित शिजवून घेते. कढीला 2 ते 3 वेळा उकळी करून घेतली. आता गॅस बंद करते. वरून थोडीशी कोथिंबीर ऍड करते. इथे टोमॅटोची कढी बनवून रेडी आहे. आवडल्यास नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.